नमस्कार. गुड आफ्टरनून. आदाब. वळक्कम. पुन्हा एकदा मी संजय इसळ आणि माझ्या चॅनलचं नाव आहे कॉम्प्युटर ते कास्तकारी. आता माझ्यासारखे खूप सारे व्यक्ती आहेत की ज्यांना दोन्ही फील्ड आवडतात. जसं माझं पहिलं फील्ड आहे कॉम्प्युटर, ज्यात ब्रेड अँड बटर आहे. पण मला शेती आवडते. जेव्हा बाबापाशी ही शेती होती किंवा बाबा बघत होते, त्यानंतर आता गेले 2 वर्षापासून मी बघतोय. माझा भाऊ पण सोबत असतो. पण इंटरेस्ट आहे. हे एकाच ठिकाणी माझी जमीन, परंतु मला अनुभव येत आहे. मी कास्तकार नाही, म्हणजे कसं की त्याच्यावर डिपेंड नाही. पण मी विचार करतो की जे लोक त्यावरती पूर्णपणे डिपेंड आहेत, त्यांचं कसं होत असेल. म्हणजे माझं एक पीक मला आलंच नाही, ठीक आहे. त्यानंतरचं एक पीक दुसरं माझ्या घरचे पैसे लावून, मी स्वतः माझ्या जवळचे पैसे लावून घेतो. परंतु ज्यांचं त्याच्याच भरोश्यावर राहतं आणि त्यांना त्याच भरोश्यावर बाकी जीवन पण जगायचं असतं, रोजचं जीवन आहे, बिमारी आहे, मुलांचे शिक्षण आहे, कमाल आहे. आणि कास्तकाराला दुश्मन म्हणू किंवा काय म्हणू, खूप सारे आहेत. मी तो मोजले आहे 12 ते 15पर्यंत आहे. त्यात सगळेच आले, हितचिंतकही आले आणि दुकानदार आले, ट्रॅक्टरवाले आले, सगळे शुभचिंतकच राहतात. पण अनुभव येतात त्यांचे पण. फवारणीचे औषधवाले झाले, खतवाले झाले, इवन कशाला तुमच्या उंदरापासून तर निसर्गापर्यंत सगळेच तुमची परीक्षा पाहत असतात. ठीक आहे, त्यातून निघतो आणि त्यातून काही कमावायचा प्रयत्न करतो. काही कमावापेक्षा काहीतरी चांगलं निघावायचा प्रयत्न करतो तो शेतकरी. आता मधात एक काहीतरी कॉमेंट आहे, जेव्हा भाकरीला पिझ्झाप्रमाणे ऑर्डर देतील तेव्हा शेतकरी श्रीमंत. अरे तसं नाही आहे. चिप्सपासून, आलूपासून चिप्स बनवतात ते श्रीमंत होतात, इतकं सोपं नाही आहे. माझ्यासारखे करोडो लोक शेती करतात, आणि ते एकाच आशेवर का काहीतरी चांगलं होईल, किंवा मग इंटरेस्ट, किंवा मग मजबुरी म्हणा. मला एक सांगा, मी काही केलंच नाही, मी पेरलंच नाही, तर ह्या शेतीचं काय होईल? पडीत राहील, वाया जाईल. मला ते करावंच लागतं, मला कुठून तरी पैसे आणावंच लागतात. ठीक आहे, अशा खूप साऱ्या गोष्टी आहे. पण माझं जसा मोठं आहे की अनुभव चांगले वाईट आणि शिकायला मिळत आहे. कोणी चांगलं सांगतं, कोणी कंपन्या चांगल्या सांगतात, पण रिझल्ट शेतीत एका दिवसात मिळत नाहीत, त्याला वाटच पाहावं लागते. आणि जर तो निगेटिव्ह रिझल्ट आला, उदाहरण आहे सीडचं आहे, काही फवारण्या आहेत, कंपन्या खूप साऱ्या ॲडव्हर्टाईज करतात, पण ते सीडच उगवत नाही. काय करावं शेतकऱ्यांनी? म्हणून एक प्रयत्न असतो की यातून काहीतरी चांगलं होईल. आणि माझ्यासारखे जर लोक असतील काही इंटरेस्ट घेणारे, तर शेती टिकून राहील असं वाटते. मी असं मला स्वतःला ग्रेट समजत नाही, पण करून बघा. कधी घाटा होईल, कधी फायदा होईल. फायदा काही जमीनदार म्हणजे कारखानदारासारखा किंवा एखाद्या स्टार्टअपसारखा नाही होणार, पण नवीन प्रयोग जर केले आणि त्यात थोड्या दिवसांनी जर त्यात यशस्वीता भेटली, तर कदाचित तुमचे जे प्रयत्न आहे ते फळाला लागतील. हीच अपेक्षा असते प्रत्येक शेतीत काम करणाऱ्याची, माझ्यासारख्या इंटरेस्ट दाखवणाऱ्याची. नाही पटेलच माझ्या गोष्टी तुम्हाला असं मी म्हणत नाही, पण विचार करण्यासारख्या आहे काही गोष्टी. ठीक आहे, भेटू पुन्हा.
बघत राहा. माझी काही आशा नाही. सबस्क्राईब करा, लाईक करा. मी माझं म्हणणं थोडंसं ठेवायचा प्रयत्न करतो आणि होऊ शकते काही चुकत असेल माझं, त्यात काही सुधारणा करू. ठीक आहे. धन्यवाद.